माझी पाठ दाखवता का? काय कसं सीएम पोराच्या हातावर हात मारलाय तुम्ही. कॅमेरावर नाही मी तसा अंक हालीच आहे वाकत आहे 17 कॅमेरामन असं सांगायला होते. हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळी आणि राग ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. आज आहे दुसरा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार. आता सगळे देव वगैरे स्वच्छ घासलेत मी पितांबरीने. अर्धा तासापासून माझ्या नवऱ्याची वाट बघत होते. मला आमचा कॅमेरामॅन येईन आणि व्हिडिओ चालू करण. माझे हात पितांबरी कसे झाले तर हात माझे खराब होते म्हणून मला मोबाईल धरायला जमत नव्हता. ते आत्ता आले तर आणि 17 जागे वाकडं तिकडे करायला लागले तर म्हणून परफेक्ट कॅमेरामॅन आहे तोच काय कर लयच ऍक्टिंग किती हो तुम्हाला. आणि असं कॅमेरा समोर बोलायचं मला धाळे एक गोष्ट सांगावं लागली ती जा केस कापून आले तर ते आंघोळ करा जा घरात झुरळ होत असते तर लय वेळा सांगितलंय मलाच नियम देत असतात. पूजा मांडायला पाठ नाहीये मला. पूजा कशा मांडायला पंचायत आता पूजा मांडून घेते फटाफट मस्त एकदम ओके मध्ये. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमचे कॅमेरामॅन एकदम पोस्ट देऊन बसलेले आहेत जसं काय त्यांचाच फोटोशूट चालू आहे व्हिडिओ शूट चालू आहे. तर पटकन व्हिडिओ होते सॉरी पूजा मांडून घेते नवऱ्याला आंघोळ करायला पाठवते आणि पटकन पूजा मांडून घेते. नंतर तुम्हाला दाखवते. तोपर्यंत बाय. तर बघा आता माझी पूजा वगैरे मांडून झाली आणि दुपारी सकाळी पूजा वगैरे मांडली. लेट झालेला पूजा मांडायला त्याच्यामुळे काय मी पण नंतर व्हिडिओ काय स्टार्ट केलाच नाही ब्लॉग. आणि ह्यांनी जेवण वगैरे केलं दारात रांगोळी वगैरे काढायची होती म्हणून काय ब्लॉग स्टार्ट नाही केला. तर दाखवते माझी पूजा तुम्हाला कशी वाटते बघू द्या. माझ्या मित्र बघतात किती सुंदर अशी मांडली बघा पूजा. रांगोळीची नाही फुलांची पाकळ्या होत्या त्याच्यामुळे मी ती पाकळ्यांचीच रांगोळी काढली. आणि ही माझी परडी आणि माझा देवारा. सकाळी लेट झालेला देव वगैरे घासायला त्याच्यामुळे आता वाजले तर 4 वाजून गेले. तर थांब ना जरा थांब. 4 वाजून गेले तर पूजा करायला मला ते सॉरी ब्लॉग स्टार्ट करायला 4 वाजून गेले तर थांब 2 मिनिटं थांब ना. तर आता मी चहा बनवलाय. चहा पेते मस्त तुम्हाला रांगोळी दाखवतो दारातली. ते बघ पाडलं बघ कबुतरांनी बघ इथं पाडलं बघ. चहा बनवलाय मी. चहा पिते. प्लेट पाडली. तुम्हाला रांगोळी दाखवते. तिथेच दार चांगलं सोडल्यात नेमकी दार चपला सोडते बघ. अशी रांगोळी काढली. रांगोळी काढायला वेळ लागलेला मला. वेळ लागला त्याच्यामुळे मस्त काढली ना रांगोळी मी. हा छापा आणि पेशंटमध्ये अंधारच आहे सगळं आमच्या. तर बघा थांब. तर आता मी पिते चहा. सार्थक दाखवते त्याच्या मित्रांना. आमच्या हाऊन घेतलंय झोपून 2 मिनिटं थांब ना. बुकीत नागतो करेन आतमध्ये नको घेऊन ये ते घाण करते आतमध्ये. तर मी चहा पिते. असंच कंटिन्यू करा कुठेही जाऊ नका. सार्थक दाखवते. अब तो ब्लॉग में आ गया मस्त. तू ब्लॉग में आ गया. अरे तो ब्लॉग में आहे तुझं मौज ऍप आहे वो मौज. तेरा नाम मौज आहे. तर आता मी पिते चहा. थकले आता मी आमच्या होलला उठवते. बोलला तर तिकडे थोडं डोंगर जावं पळायला. बघू उठले तर जाते मी. तसंच कंटिन्यू करत चहा पिऊन घेते आधीवर मी उपासाचं. आमच्या झोपलेली तिथं. तरी बघा संध्याकाळी 8:30 वाजले होते. तर मी जेवण वगैरे बनवून घेतलेलं. ब्लॉग स्टार्ट करायला काय भेटलं नाही कारण की देवापतीच्या टायमाला आमचे आहोत झोपलेले आणि त्यांना उठवायला गेलं की ती बडबड करत होते. तर मी त्यांच्या नादाला न लागता मी जेवण वगैरे पटापट उरकून घेतलं. बाजरीच्या भाकरी बनवल्या. खीर बनवली. काजू बदाम टाकून शेवया टाकून मस्त. आणि परडीत नैवेद्य ठेवला. देवीला दाखवला. स्वामींना दाखवला. देवाला दाखवला. आणि मी कहाणी वाचायला बसले त्यावरच आमचे आहो उठले आणि मला बोलले मी का वाचतो कहाणी. तर मी काय त्यांचं ऐकलं नाही कारण की एकदा का वाचल्यावर परत उठायचं नसतं. त्याच्यामुळे सगळी कहाणी वगैरे वाचून घेतली.
तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. बाय.